काय बघताय? ही कधी थांबणार नाही. जगातील प्रत्येक गोष्ट थांबू शकते, पण वेळ कधी थांबत नाही. वेळ फ्री आहे, पण प्राइसलेस आहे. तुम्ही वेळेला विकत घेऊ शकत नाही, पण तुम्ही याला यूज करू शकता. आणि तुम्ही जर याला एकदा गमावले तर याला परत कधी मिळू शकत नाहीत. तुम्ही जर या व्हिडिओला बघत असाल तर मी गॅरंटीने सांगू शकतो की तुम्हाला माहीत असेल की टाइम इज इक्वल टू मनी. आपण वेळेची तुलना पैशासोबत करतो. पैशाला आपण खूप विचारपूर्वक खर्च करतो. 50 रुपये जरी खर्चायचे असले तरी आपण खूप विचार करतो. पण जेव्हा गोष्ट वेळेची येते तेव्हा आपण खरंच एवढा विचार करतो का? करत नाही. ते यामुळे कारण आपल्याला वाटते की आपल्याकडे भरपूर वेळ आहे. आज आहे, उद्या आहे, बरेच दिवस आहेत, हप्ते आहेत, महिने आहेत, बरेच वर्ष आहेत, पूर्ण आयुष्य राहिलं आहे. पण पैसा आपल्याकडे कमी असतो किंवा नसतोच. यामुळे आपण पैशाची व्हॅल्यू करतो आणि वेळेची व्हॅल्यू करत नाही. जर तुम्हाला असे वाटत असेल की आपल्याकडे भरपूर वेळ आहे तर तुम्ही सर्वात मोठ्या भ्रमात जगत आहात. 2500 वर्षापूर्वी गौतम बुद्धाने सांगितले होते, माणसाची सर्वात मोठी चूक ही आहे की त्याला वाटते की त्याच्याकडे भरपूर वेळ आहे. आणि ज्या लोकांना वाटते की पैसा वेळेपेक्षा मोठा आहे किंवा पैसा वेळेबरोबर आहे, पण मला वाटते वेळ पैशापेक्षा मोठा आहे. आपल्याकडे वेळ असेल तर आपण भरपूर पैसा कमवू शकतो, पण पैशाने आपण वेळेला विकत घेऊ शकत नाही. निघून गेलेला 1 सेकंद देखील 1 अरब रुपये देऊन देखील परत मिळवू शकत नाही. काही लोक म्हणतात की माझ्याकडे वेळ नाही. जसे 52 पत्ते बरोबर वाटले जातात तसाच वेळ देखील सर्वांमध्ये समान डिवाइड केला जातो. प्रत्येक व्यक्तीला 24 तास दिले गेले आहेत. क्रिस्टियानो रोनाल्डोचे मित्र रोज ट्रेनिंग नंतर आंघोळीला जायचे, पण रोनाल्डो ट्रेनिंग नंतर देखील एक्स्ट्रा प्रॅक्टिस करायचे. वेळ सर्वांकडे सारखाच आहे, पण तुम्ही याला कसे चांगल्या प्रकारे वापरता हीच गोष्ट तुम्हाला महान बनवते. मार्क झुकरबर्ग आपला वेळ वाचण्यासाठी दररोज सारखे टी-शर्ट घालतात. इलॉन मस्क वर्षाची 365 दिवस काम करतात, 1 दिवस देखील सुट्टी घेत नाहीत. वेळ सर्वांना समान मिळतो आयुष्य बदलण्यासाठी, पण आयुष्य पुन्हा मिळत नाही आपला वेळ बदलण्यासाठी. मुंग्या देखील उन्हाळ्यामध्ये अन्न जमा करतात, कारण यामुळे त्यांना पावसाळ्यात अन्न मिळत राहते. पावसाळ्यात अन्न मिळावे म्हणून त्या उन्हाळ्यात खूप मेहनत करतात, कारण त्यांना माहीत आहे की जर आज आपण अन्न जमा करून ठेवले नाही, नाहीतर पावसाळ्यात आपल्याला उपाशी मारावे लागेल. प्रत्येक दिवशी तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होत नाहीत, पण तुमच्या आयुष्याच्या खात्यात दररोज 86,400 सेकंद जमा होत राहतात. आणि दिवसाच्या शेवटी तुमच्याकडे यापैकी 1 सेकंद देखील उरत नाही. तुम्ही याला जितक्या चांगल्या प्रकारे खर्च करू शकता तेवढ्या चांगल्या प्रकारे खर्च करा. 1 सेकंदाला देखील वाया घालू नका. सकाळी उठता क्षणी स्वतःला सांगा, आजच्या दिवसाचा 1 सेकंद पण मी वाया घालवणार नाही. तुम्ही बदला, नाहीतर वेळ तुम्हाला बदलायला भाग पाडेल. स्वतः बदलले तर चांगलेच आहे, पण जर वेळेने बदलायला भाग पाडले तर खूप त्रास होईल. वेळ इम्पॉर्टंट गोष्ट नाही, तर फक्त वेळच सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जसे शेअर मार्केटमध्ये चुकीच्या कंपनीमध्ये पैसा लावल्याने पैसा बुडतो, तसंच आयुष्यात चुकीच्या ठिकाणी वेळ लावल्याने आयुष्यच बुडते.